नमस्कार. आज पुन्हा एक नवीन प्रवास. आजचा प्रवास म्हणजे रस्ता रुंदीकरण. वरपे ते कल्याण भिवंडी बायपास जो रोड वायडनिंगचे काम सुरू आहे ते बहुतांश पूर्ण झालेले आहे. तर आज आपण त्याचा एक आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम आपण वरपे फ्लायओव्हरवर आलेलो आहोत. वरपे फ्लायओव्हर साधारणतः 7-8 दिवसापूर्वीच वरपेचा जो उड्डाण पूल आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. आणि बहुतांश तुम्ही वरती पाहिलात लक्षात की पाहिजे तितके फिनिशिंग नाही आहे रस्त्याला. लेन मार्किंगचे कामे देखील अजून काही ठिकाणी सुरू आहेत. तर वरपे फ्लायओव्हर ते कल्याण भिवंडी बायपास म्हणजेच रांजनोली नाका साधारणतः 11 ते 12 किलोमीटरचं अंतर. हे अंतर कापायला पूर्वी आपल्याला 1 ते 2 तास लागायचे, कधी कधी 3-3 तास लागायचे, कारण वाहतूक कोंडी खूप प्रमाणात इथे व्हायची. असो, हा तुम्ही बाण बघा, तुम्हाला बाजूला दिसत असतील वाहने, मोठे मोठे ट्रक्स, कंटेनर्स रस्त्याच्या बाजूला उभे आहेत. सदर वरपे ते येवई हा जो पट्टा आहे, या पट्ट्यात दोन्ही बाजूला म्हणजे येवई नाक्यावरून तुम्ही नाशिकच्या दिशेने जा किंवा वरपेहून येवईला येताना मुंबईच्या दिशेने या, तुम्हाला या येवई ते वरपेच्या पट्ट्यात अनेक मोठे मोठे कंटेनर्स, ट्रक्स असे रस्त्याच्या बाजूला उभे असलेले दिसतील. सदर हा मार्ग 8 पदरीकरणाचा आहे. माझीवडा ते वरपे आणि माझीवड्यापासून वरपेपर्यंतचे रस्त्यावर रुंदीकरणाचे काम बहुतांश झालेले आहे. जे का थोडेफार राहिले ते माझीवडा ते दिवे जो पट्टा आहे, कदाचित माझीवडा ते कारेगाव टोल नाक्यापर्यंतची कामे बहुतांश बाकी, अदरवाईज सर्व कामे झालेली आहेत. आज आपण जो टप्पा घेतला आहे तो वरपे ते रांजनोली नाका आणि इथे सायनेज बोर्ड देखील लागलेले. पूर्वी या मार्गावर कुठेही कुठल्याही प्रकारचा सायनेज बोर्ड नव्हता, याच्यामुळे आपण कुठे पोहोचलो, कुठल्या ठिकाणी आलो हे काही समजत नव्हते. कुठला मार्ग कुठे जातो हे समजत नव्हते. परंतु आता सायनेज बोर्ड लावलेले आहेत दोन्ही बाजूंना. तुम्ही पाहू शकता इथे रस्त्याच्या बाजूला उभे असलेले वाहने. सदर या 8 पदरीकरणाच्या रस्त्याला दोन्ही बाजूने 2-2 पदरी सर्व्हिस रोड देखील आहे. आणि येवई ते वरपे दरम्यानच्या पट्ट्यावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. आणि हा नव्याने नाही, बरेच महिने झाले या येवईचा जो ब्रिज आहे या ब्रिजवर कामे सुरू होते. सतत या रस्त्यावर या ब्रिजवर कामे सुरू असतात. या ब्रिजवरचा जो रस्ता आहे तो जराही सुस्थितीत नाहीये. सतत कामे सुरू, सतत कुठे खड्डे, कुठे पॅचेस, काही ठिकाणी तर रस्ते शिवल्यासारखे असतात. हा जो वरपे ते येवई या पट्ट्यामध्ये खरंच रस्त्याचे काम एकदमच बेकार आहे. एकदम बेकार क्वालिटीचे आहेत. म्हणजे चांगले असे पण बोले बस रस्ता आहे, गाडी आपल्याला परवायची, पण जम्पिंग त्या टाईपचे आपला प्रवास होतो, गाडी आदळत राहते. बाकी इथून पुढे जो येवई पासून पुढे हे संपूर्ण रस्ते एकदम चकाचक झालेले आहेत. आणि या रस्त्यांमुळे आपला 1-1, 2-2, 3-3 तासाचा प्रवास फक्त 10 मिनिटांवर आलेला आहे. दोन्ही बाजूंनी दुपदरी सर्व्हिस रोड. तुम्ही नाशिकच्या दिशेने जा किंवा मुंबईच्या दिशेने जा,
सर्व्हिस रोड हे जे काही आजूबाजूला वेअरहाऊसेस आहेत किंवा गावे आहेत त्यांच्यासाठी खूप फायद्याचं आहे. आणि आत्ताच्या घडीला देखील या मार्गावरनं गाड्या ज्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता बाजूला टेम्पो चालण्याची पद्धत आहे खालतीवरती, यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की काही ठिकाणी रस्ते जे आहेत त्यांचे दर्जा थोडा खालावला असतो, कारण गाड्या अशा जंप करतात. मी स्वतः 1-2 ठिकाणी थोडा गांगरलो. सदर या मार्गावर वडपे ते कल्याण भिवंडी बायपास पर्यंत साधारणतः 4 ते 5 फ्लायओव्हर आहेत, उड्डाणपूल आहेत, एक सरवले बापगाव, एक अजून काय तर एक एवई आहे, एक वडपे, त्यात पुन्हा मध्ये 1-2 आहेत. आणि या फ्लायओव्हर्स मुळे हा जो मार्ग आहे हा प्रवासासाठी खूप उपयुक्त झालेला, कारण कुठल्याही प्रकारे सर्व्हिस रोडवर न प्रवास करता आपल्या फ्लायओव्हर टू फ्लायओव्हर पटापट पोहोचता येते. म्हणजे आपला प्रवास एकदम सुसाट होतोय. परंतु हा सुसाट प्रवास करताना काळजीपूर्वक वाहने चालवावे. वेग वाढला की खूप काही चुकीचं घडण्याची शक्यता नाकारता येत नसते. मनावर ताबा ठेवा, वेगावर नियंत्रण ठेवा आणि शक्यतो 2 व्हीलर्स बाईकवाले असाल तर सर्व्हिस रोडने प्रवास करावा. खास आपल्यापर्यंत नेहमी वेगवेगळे रोड अपडेट येत असताना आज वडपे ते कल्याण भिवंडी बायपास जो रस्ता रुंदीकरण झालेला आहे, म्हणजेच वडपे ते माजीवाडा रोड वायडिंगचे जो अपडेट आहे तो देण्याचा एक प्रयत्न. पावसाळ्यात देखील मला नाही वाटत आता वाहतूक कोणती होऊ शकते म्हणून, कारण बहुतांश कामे झालेले आहेत. मी तर बोलतो 95% वरती कामे रस्त्याचे पूर्ण झालेले आहेत. 95 पेक्षा देखील जास्त म्हटलं तरी हरकत नाही, कारण कुठेही असं मला आत्ताच्या घडीला असं जाणवत नाही कुठे कामे बाकी आहेत. वडपे ते माजीवाडाचा अंदाज लावला तर आपल्याला कल्याण भिवंडी बायपासून पुढे माजीवाड्यापर्यंत कामे सुरू असताना दिसतात. तिथे बहुतांश कामे बाकी आहेत, परंतु कल्याण भिवंडी बायपास ते वडपे या ठिकाणचे सर्व कामे झालेले दिसत आहेत. थोडाफार इकडे तिकडे किडूक मिडूक काम बाकी असेल तर सांगता येत नाही. आज जसा मी वडपे ते कल्याण भिवंडी बायपास प्रवास केलाय, संध्याकाळची वेळ खूप सुंदर दृश्य दिसत आहे. माझ्या डाव्या हाताला निळसर आकाश तर उजव्या हाताला केसरी रंगात नाव निघालेला सूर्यास्ताचा देखावा. खास आपल्यापर्यंत आपले मराठी रोड अपडेट्स. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नये. चॅनेलवर जर पहिले आला असाल तर सबस्क्राईब नक्की करावे आणि व्हिडिओ आवडला असला कमेंट तर करावा, परंतु त्याच्या बाजूला हाईप आहे, हाईपद्वारे पॉइंट्स वाढवण्याचा नक्की प्रयत्न करावा. आणि कमेंट्स मध्ये शक्य झाला जे काही प्रॉब्लेम्स आहेत माझ्या व्हिडिओमध्ये ते सांगण्याचा प्रयत्न करावा आणि त्या प्रॉब्लेम्स मध्ये मी सुधारण्याचा प्रयत्न करेल. बहुतांश जणांच्या कमेंट्स असतात ते भाऊ आपण ड्रोन घ्यावा म्हणून. ड्रोन घेण्याचा बजेट आपला नाहीये, परंतु एखादा हलका फुलका ड्रोन घेऊन व्हिडिओची क्वालिटी बिघडवण्यापेक्षा थोडा वेळ थांबून एखादा चांगला ड्रोन घेतलेला बरा, म्हणून मी थांबलेलो आहे.
परंतु आता जास्त कमेंट येत असल्यामुळे मी बघेल. आपला मेड इन इंडिया ड्रोन आहे, तो घेण्याचा मी एक प्रयत्न करेल. खास आपल्या सर्व सबस्क्रायबर्ससाठी. आणि तुम्ही पाहू शकता माझ्या अंदाजे आपण कल्याण भिवंडी बायपास जवळ पोहोचलेलो आहोत, रांजणोली नाक्याजवळ. इथे रस्त्याच्या मधोमध मला वाटतं कमान लावणार आता नाव लिहिण्याचे, कारण कमानीसाठी जे बांबू ते रोवलेले आहेत. आणि जे वाहने चाललेत ब्रिजवरनं ते थेट ठाणे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. आणि आपण वळण घेऊन भिवंडीच्या दिशेकरता निघालेलो आहोत. सलग पुढे आल्यास जो चौक लागेल सर्कल त्या ठिकाणाहून डाव्या हाताला वळण घेतल्यास आपण कल्याण करता जाऊ शकतो, उजव्या हाताला वळण घेतल्यास भिवंडी करता. आणि अशा प्रकारे आपण इथे पोहोचलेलो. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रवास करा सुखाने आणि काळजी घेऊन प्रवास करावे. वेगावर नियंत्रण ठेवावे. खास आपल्याकरता आपली मराठी, आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.